वेदांचे गेल्या स्मरण होय समर्थांचे विकरणा ते जीवन श्री गुरुंचे जन्मादवे शब्दकृती अंगवे सरस्वता वे जीवे नमस्कार. श्री भगवान पांडुरंग परमात्मा श्री ज्ञानोबा राय जगद्गुरु तुकाराम महाराज शांतीब्रह्म एकनाथ महाराज आदिगुरु श्री शंकराचार्य इत्यादी सर्व संतांच्या अलौकिक हेतुके अकारण करून अशा कृपेने ग्रंथराज ज्ञानेश्वरीचा विचार करत असताना ग्रंथराज ज्ञानेश्वरीतील 11व्या अध्यायाचा आपला विचार सुरू आहे. 11व्या अध्यायाच्या 25व्या श्लोकातील विचाराच्या प्रसंगी 383 होईपर्यंत आपला विचार झाला समजा. त्यापुढे आता श्री अर्जुनजी भगवान परमात्म्याची प्रार्थना करताना जे काही 2-4 संबोधन वापरतात, जसं जगन्निवास, प्रसिद्ध देवेश इत्यादी पदांचा या ठिकाणी विचार करतात. जगन्निवास या पदावर व्याख्यान माऊली करतात. ऐके सकळ देवांचे परदेवते त्वा चैतन्य गा विश्व वसते ते विसरलासी हे उपरते सहारोनी आदरिले. सकळ देवांची परिदेवते ऐके त्वाच गा त्वा चैतन्य विश्व वसते केले ते विसरलासी उपरते संहारू आदरिले. भगवान परमात्म्याला अर्जुन बोलतात की देवाची परिदेवते ऐके, सकळ देवांच्या परदेवता हे श्रेष्ठ देवता देवादिदेव महादेव प्रमाणे सगळ्या देवांचे आदिदेव आणि जगत कारण रूप हे परमात्मन. तुवा चैतन्य विश्व वसते केले. अरे तूच चैतन्य रूपाने सर्व विश्वामध्ये वास केलास. तुम्ही चैतन्य रूपाने सर्व विश्वामध्ये निवास करता. असा असतानाही ते विसरलासी, तुम्ही या जगामध्ये निवास करतात ते विसरून गेले आहात. आणि आता जर तुम्ही साक्षात या जगतामध्ये तो चैतन्यानच ही विश्व किंवा विश्वामध्ये राहतात असा अर्थ करा, किंवा विश्वा तू चैतन्यानच या जगाला वसत म्हणजे राहण्याचं ठिकाण दिलंस. तुझ्यामध्येच हे संपूर्ण विश्व निवास करते. ते विसरलासी, तुम्ही ते विसरून गेलात. आणि हे उपरते संहार आदरिले, या उलट या विश्वाचा संहार करण्याचा तुम्ही आरंभ केला. तेव्हा हे योग्य आहे का? हे योग्य नाहीये. विश्वाचा उलट तुम्ही विश्वाची रक्षा केली करायला हवी, परंतु तुम्ही विश्वाचा संहार करण्याकरिता आरंभ केला. हे योग्य नाही देवा. म्हणून आता तुम्ही विश्वाचा संहार करू नका, हे करा. देवेश प्रसिद्ध, हे देवा परमात्मन आमच्यावर प्रसन्न व्हा. मनोनिवेगी प्रसन्न होई देवराया, संहरी संहरी आपुली माया, काढी माते महाभया
पासोनिया. म्हणून हे देवराया वेगी प्रसन्न होई, आपुली माया संहरी संहरी. हे देवा, लवकर तुम्ही प्रसन्न व्हा आणि आपुली माया संहरी संहरी. आपली जी माया आहे, ज्या मायेनं मला मोहित केलं देवा, ती आपली स्वतःची माया संहरी. आपल्या मायेचा संहार करा, आपल्या मायेचा तुम्ही संहार करा. या प्रकारे भगवान परमात्मा बोलतात. ते भगवान संहार करा, उपसंहार करा, ती माया दूर करा. जी तुम्ही विश्वरूपाची माया दाखवली आहे, दुसरी माया कोणती करायची? हिचा उपसंहार करा. हे तुम्ही विश्वरूप दाखवलेलं ते समेटून घ्या. आणि या प्रकारे अर्जुन भगवंताला म्हणतो, असं करा आणि माते महाभयापासून काढी व मला या संसार रूपी महान भयापासून वर काढा, दूर करा. संसार रूपी महाभयामध्ये पडू देऊ नका, दूर करा. त्यानंतर आणखी पुढे पहा, ठाई वेळी पुढत पुढती तू ते म्हणजे बहुवा का कोळती, ऐसा मी विश्वमूर्ती भेड का झालो. ठाईवरी पुढत पुढती, ठाईवरी म्हणजे येतपर्यंत, पुन्हा पुन्हा तू ते बहुवा का कोळती म्हणजे मी तुला अतिशय काकुळतीनं तुझी मी विनंती करतो. ऐसा विश्वमूर्ती भेड का झालो. अशा प्रकारचा विश्वमूर्ती असणारा मी म्हणजे किंवा असा मी या काकुळतीनं विश्वमूर्तीमुळे म्हणजेच या तुमच्या विराट स्वरूपामुळे देवा भेडका म्हणजे भ्यालो, भेडका झालो म्हणजे घाबरलो, भियालो, घाबरून गेलो. या पण भ्या काढताला म्हणतो ना, भेडका पण भ्यालो अर्थ घ्यायचा. भित्रा झालो, भिवू लागलो. कसं तेच आता सांगतात. जय अमरावती आला धाडा, तैम्या एकलेनी केला वो वेडा, जो मी काळाच्या तोंडा वासे पूर्ण धरी. अर्जुन स्वतःला सांगतो, मी कसा होतो, मी कसा असून कसा झालो. कारण सांगतात, जय अमरावती धाडा आला. जय म्हणजे ज्यावेळी अमरावतीवर इंद्राची जी पुरी आहे अमरावती, त्या पुरीवर राक्षसांनी आक्रमण केलं. सगळे राक्षस युद्धाकरिता प्रवृत्त झाले. अशा वेळी काय झालं, अमरावतीवर आक्रमण झालं. त्यावेळी तैम्या एकलेने, तेव्हा त्या एकट्यानेच उवेडा केला म्हणजे सगळ्यांचा पराभव केला. आता असा असणारा मी, एकटा सगळ्यांबरोबर युद्ध करणारा तोच मी, जो मी काळाच्या तोंडावासी पूर्ण धरी, जो मी साक्षात काळाच्या तोंडाच सुद्धा भय धारण करत नाही. साक्षात काळाच्या तोंडात पडल्यानंतरही मला भीती वाटत नाही. अशा प्रकारचा मी आहे. तो सुद्धा मी परितया आतुले आतुल नव्हे हे देवा.
हेत मृत्यू सही करोनी चढावा, तो आमुचाची घोट भरावा या सकळ विश्वेशी. या की होतात की तो सुद्धा मी कधीच भीत नाही, तो या ठिकाणी भ्यालो परी तया आतोला नव्हे हे देवा, हेत मृत्यू सही करोने चढावा, तो आमुचाची घोट भरावा या सकळ विश्वेशी. परी तया आतुल नव्हे हे देवा, हे देवा परंतु तया आतुल नव्हे म्हणजे त्यापैकी मी नाही. हे तर मृत्यू सही करून चढावा, जे भय धारण करतील त्याच्यातला मी नाही, भीतरा नाही. इथं भीत असलो परंतु भेनारा मी नाही. हे तर मृत्यू सही करून चढावा, या ठिकाणी मृत्यूवर सुद्धा आक्रमण करून तो आमुचाची घोट भरावा या सकळ विश्वेशी. आणि त्या मृत्यूलाही बरं त्याच्या आतलं हे नाही, कारण की म्हणजे आटोक्याच्या आतलं नाहीये आमच्या. उलट तू काय केलं, मृत्यूवरही अतिक्रमण करून तो आमचाच विश्वास सहित, सगळ्या विश्वास सहित आमचा घोट भरावा, आम्हाला तो अग्रसन करावं, असं झालं देवा. मग आता आम्ही भेणार नाहीत की काय करणार. आणखी बोलतात शेवटी, कैसा नवता प्रळयाचा वेळ, गोखा तू चिमिनलासी सखळ, बापुडा त्रिभुवन गोळ अल्पायु झाला. कैसा नवता प्रळयाचा वेळ, देवा प्रळयाचा वेळही आला नाही आणि भरपूर दिवस राहिलाय. तेव्हा आणखी द्वापर युगच संपायला लागले, कलियुग आरंभच झाला नाही आणि प्रळयाचा वेळच आला नाही, तरी सुद्धा अशा काळामध्ये गोखातूची मिनला काळ. गोखातूची म्हणजे मध्येच, प्रळयाची वेळ नाही येता त्याच्यामध्येच काय झालं, मिनला असे काळ. गोखातूची मिनला असे काळ, मध्येच हा काळ प्राप्त झाला. प्रळयाचा वेळाला काळ आला तर ठीक, परंतु मृत्यूचा काळ समय आला नाही आणि मध्येच हा काळ आला. हे देवा, म्हणून बापुडा हा त्रिभुवन गोळ अल्पायू झाला. हा बिचारा त्रिभुवनाचा गोलक म्हणजे त्रिभुवन हा समुदाय अल्प आयुष्यवाला झाला, याचं आयुष्य कमी झालं देवा. आहा, भाग्य विपरीत, आमचं हे भाग्य उलट झालं. विघ्न उठिले हे शांत करिता, शांत करू गेलोत आणि हे विघ्न संपायचं तर विघ्न वाढलं. है ना, विघ्न कसं झालं पाहिजे, संपलं पाहिजे, परंतु काय झालं, हे विघ्न वाढलं, विघ्न वृद्धिंगत झालं. म्हणून कटकटा विश्व गेले आता, तो लागला सिंहास. कटकटा म्हणजे दात खावं लागतं ना, त्याला हाय हाय, अरे देवा, अरे रे 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 रे, हाय हाय, हे हे विश्व गेले, हे आता विश्व गेलं रे गेलं. का बरं, तो ग्रासू लागला, तो या विश्वाला खाऊ लागलास, विश्वाचा ग्रास करू लागलास, म्हणून हे देवा हे विश्वच गेलं, आता काय होणार, आता काय मागे राहणार नाही. हे नव्हे मा रोकडे सैंग पसरून या तोंडे, कवळी तासी चौकडे सैन्य. हे नव्हे मा रोकडे, हे रोकडे नव्हे, हे स्पष्ट नाही.
मग सैंग पसरुनिया तोंडे कळविता कवळविता असे चहूकडे सैन्य ये. भगवान बोलतात की देवा, त्यार भगवंताला अर्जुन बोलतो, देवा हो, आपण अनेक मुख करून या सैन्याला भक्षण करीत आहात. कवळीत असे चारही बाजून यांचं भक्षण करतात. हे नव्हे मारोकडे, हे प्रत्यक्ष स्पष्ट दिसत नाही का? अर्थात हे देवा स्पष्ट दिसत की या विश्वाचा तू ग्रास करत आहेस, है ना? आणि पुढे बोलतात, मीच त्वां धृत राष्ट्रस्य पुत्रा, मीच त्वां धृतराष्ट्रस्य पुत्रा, सर्वे सहैवावनिपाल संघै, अमी च त्वां धृतराष्ट्रस्य पुत्रास् सर्वे सहैवावनिपाल संघै, भीष्मो द्रोण सूत पुत्रस्तथासो, सहस्मदीयैरपि योधमुख्यै, भीष्मो द्रोण सूत पुत्रस्तथासो सहस्मदीयैरपि योधमुख्यै, अमी धृतराष्ट्रस्य पुत्राः आणि अवनिपाल संघैः सह, अमी सर्वे धृतराष्ट्रस्य पुत्राः त्वाम विशन्ति, आगे के श्लोक में से विशन, पुढच्या श्लोकातून विशन्ति घ्या. तसेच अस्मदीयैः योधमुख्यैः सह अपि असौ भीष्मः द्रोणः सूतपुत्रः त्वाम विशन्ति. ठीक, अर्थ काय झाला की अवनिपाल संघैः सह सर्वे अमी धृतराष्ट्रस्य पुत्रः. अवनिपाल म्हणजे पृथ्वीचे पालन करणाऱ्या सर्व राजांच्या समुदायांसह हे धृतराष्ट्राचे पुत्र त्वाम विशन्ति, तुझ्यामध्ये प्रवेश करतात, तुझ्यामध्ये शिरतात. तसेच तथा योधम अस्मदीयैः योधमुख्यैः सह अपि, आमच्या मुख्य योद्ध्यांसह भीष्मः द्रोणः तथा सूतपुत्र, भीष्म द्रोण तसेच सूतपुत्र म्हणजे कर्ण, हे सर्व तुझ्यामध्ये प्रवेश करतात. तर पहा कसा होईल. नोहिती हे कौरव कुळीचे वीर, आंधळ्या धृतराष्ट्राचे कुमार, हे गेले गेले सपरिवार तुझ्या वदने. हे कौरव कुळीचे वीर नोहिती, आंधळ्या धृतराष्ट्राचे कुमार. नोहिती याचा अर्थ केला नव्हेत काय, हे आंधळ्या धृतराष्ट्राचे कुमार कौरव कुळीचे वीर नोहिती. हे आंधळ्या धृतराष्ट्राचे पुत्र कौरव कुळाचे वीर नाहीत का? अर्थात कौरव कुळाचे वीरच आहेत. आणि हे सगळे हे सहपरिवार तुझ्या वदनी गेले गेले. हा काय
म्हणजे आंधळाच होता ना तो. नाही नाही, विशेषण काय दिलं, जैसी स्थिती आहे तशाच प्रतिपादन केलेलं आहे. नाही नाही, आता इथे आंधळ्या बोले, कारण आंधळाच होता तो म्हणून. तसं आतूनही आंधळा होता आणि बाहेरून आंधळा होता त्याच्यामुळे. कारण आता स्पष्ट ज्ञानोबरायाने दिलं हे आंधळ्या, कारण आंधळा आहे म्हणून त्याचं विशेषण त्याच्याकडे दिलं. या आंधळ्या धृतराष्ट्राचे पुत्र कौरव कुळातले वीर नाहीत काय, हे गेले गेले आणि सहपरिवार तुझ्या वदनी गेले, परिवारासहित तुझ्या तोंडात शिरले, तुझ्या मुखात गेले. आणि कोणाबरोबर तर सांगतात, आणि जे जे यांचे नेसावाई आले देशोदेशींचे राये, यांचे सांगावया जाऊन लाहे ऐसे सरकटीत हसे. आणि जे जे यांचे नेसावाय, आणि जे जे यांचे ने म्हणजे यांच्या सायतेकरिता देशोदेशीचे राये आले, यांच्यात सहायतेकरिता जे प्रत्येक देशादेशातून या धृतराष्ट्राच्या पुत्रांच्या सहायतेकरिता प्रत्येक देशातून जे राजे लोक आले, ते तयांचे सांगावया जाऊन लाहे ऐसे सरकटीत हासे. त्यांचं सांगण्याकरता सुद्धा जावं लागत नाही, सांगण्याकरता देखील कोणी तुमच्या तोंडात उरला नाही. सगळेच ऐसे सपाटाच लावलाय, सगळे सरकटीत हासी, म्हणजेच सगळ्यांनाच तू गिळीत आहेस, सगळ्यांनाच तू खात आहेस. ठीक ना. पहा, जसं मदमुखाच्या संघटा घेतासी घटघटा, आरणी अनताटा देतासी मिठे. मदमुखाच्या संघटा म्हणजे हत्तींचा समुदाय, तसा घटघटा घेत हासी, हत्तींच्या समुदायाला एकदम जसं घडाघडाच ग्रहण करावं प्यावं तसा तो ग्रहण करत आहेस. म्हणजे भगवान परमात्मा हत्तींचे समुदाय जे आले युद्धात त्यांनाही गिळून करतात घटाघटाच, काहीच सुट्टी देत नाहीये. दिलं मधमुखाच्या संघटा घेता असे घटघटा, आरणी हन थाटा देतासी मिठी. आणि काय दिलं, आरणी, आरणी म्हणजे युद्धस्थानामध्ये, थाटा म्हणजेच समुदाय. युद्ध स्थानात जे काही समुदाय आहेत त्या सर्वांचे समुदायच तुम्ही ग्रहण, म्हणजे रणात आलेले मदोन्मत्त हत्तींचे समुदाय देखील घटघटा तू गिळीत आहेस. आणि काय काय करतो, जंत्रावरीची मार पदातीचे मोगर, मुखात भारार बताते मा. जंत्रावरील मार, जंत्र म्हणजे तोफा बंदुका, त्यांच्यावरचे मार म्हणजे बंदुकी. दुसरा पदांतीचे मोगर, तोफा यांचा मारा, बंदुकीचा मारा. म्हणजे त्यावेळेस बंदुकी नव्हत्या होत्या. हे काय चांगलं ना, बंदुकी लिहिले म्हणजे तुम्ही आताच समजता काय. अरे आता जितका विज्ञानाचा उत्कर्ष आहे त्यापेक्षाही आपला त्यावेळेस भारत स्वातंत्र्य काळात अतिशय उत्कर्ष होता. अरे असे मंदिर आत्ताचे पूर्वीसारखे बनवता येतात का, किती काय केलं तर नाही येत ना, कारण की त्यांच्याकडे तशी सामग्री होती, असं नाही की नव्हती. आणि युद्धात आले सगळं मंत्रानं काम होणारे, बंदुकीच काय. पहा पुढे सांगतात, बंदुकीचा आकार त्याचं स्वरूप वेगळं असेल, पण त्या होत्या. असं नाही की हेच स्वरूप असेल, नाही. हे असं केलं ना, त्याला मागे दोरी लावली आणि त्याला बाणासारखं केलं, असं दाबलं ना तरी लगेच पुढे जाते काड्याला लावून सुद्धा, त्याला काय नाही.
बरोबर बरोबर. पदांतीचे मोगर, पदांतीचे म्हणजे पायदळाचे, लगेच मोगर, निवडक लोक समुदाय, या झुंडीच्या झुंडी सगळेच मुखात भार हरपतातिमा, हे सगळे भार तुझ्या मुखामध्ये हरपतात, त्याच्यामध्ये जातात. हे दोन घेऊन आहे ना. कृतांताची जावळी, जे एकच विश्वात गिळी, ते कोटीवरी सगळे गिळिताशी शास्त्रे. कृतांताची जावळी, कृतांताच्या म्हणजे जो यम आहे, यमाच्या जावळी म्हणजे भावंड, जे एकच विश्वाला गिळून टाकत, ती कोटीवरी सगळी गिळिताशी शस्त्रे. अशी ती कोट्यवधी शस्त्र तू गिळंकृत करत आहेस. म्हणजे सगळे विश्वाला नाश करणारी एक एक शस्त्र आणि ती कोट्यवधी शस्त्र तू तुझ्या तोंडामध्ये खाऊन टाकतो. आणि शेवटी पहा, चतुरंगा परिवारा संजोडियार हंवरा, दात न लावी सीमा परमेश्वरा, कैसा तुष्टला बरवा. चतुरंगा परिवारा, चतुरंगा परिवारा म्हणजे हत्ती, घोडे, रथ, पायदळ, याला चतुरंग परिवार म्हणतात. तो सजून यार हंवरा, असा चतुरंग परिवार सजून जो घोडे जोडलेला रथ आहे, तो दात न लावी सीमा परमेश्वरा, त्यांना दात न लावता ग्रहण करतोस, कैसा तुष्टला बरवा. आता तो आमच्यावर कसा संतुष्ट झालेला आहे. वा वा, एवढी तुमचा संतोष सगळ्याला खाऊन टाकता, नष्ट करता, आणि हा तुमचा किती तुम्ही आमच्यावर संतुष्ट झाले आहे की नाही. हुलानच दिला अर्जुनाने भगवंताला. आणि याच्यावर मी विषयी पुढच्या मध्ये ओम पूर्ण